सत्तेच्या शिखरावर असताना एका चुकीच्या व्हिडिओने या दिग्गजांना थेट जमिनीवर आणलं. कुणाचं मंत्रिपद गेलं तर कुणाचं चारित्र्य कायमचं डागाळलं. संजय राठोड यांचं ते पूजा चव्हाण प्रकरण असो किंवा किरीट सोमय्या यांचा तो धक्कादायक व्हायरल व्हिडिओ, धनंजय मुंडेंनी दिलेली स्वतःच्या खासगी आयुष्यातली कबुली असो व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि राहुल शेवाळे यांच्यावर झालेले गंभीर लैंगिक आरोप असो, या नेत्यांची गुपितच चव्हाट्यावरती आली आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाचही प्रकरणांचा सविस्तर पोस्टमॉर्टम करणार आहोत. नक्की पुरावे काय होते, कोणी आपली खुर्ची गमावली आणि कोणाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. सत्तेच्या खुर्चीवरून थेट चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या या 5 नेत्यांचा कच्चा चिट्टा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तारीख होती 7 फेब्रुवारी 2021. ठिकाण होतं पुण्याच्या महमदवाडी भागातील हेवन पार्क सोसायटी. मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या 22 वर्षांच्या एका टिकटॉक स्टारचा म्हणजेच पूजा चव्हाणचा इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला कुणाला ही आत्महत्या वाटली तर कुणाला खून, पण पूजाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच सोशल मीडियावरती एक मोठा भूकंप झाला. एकामागून एक तब्बल 12 ते 15 ऑडिओ क्लिप्स वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. या क्लिप्समध्ये 2 व्यक्तींमधल्या खळबळजनक संभाषण होतं आणि त्यातला एक आवाज होता राज्याचे तत्कालीन वनमंत्री आणि शिवसेनेचे वजनदार नेते संजय राठोड यांचा. या क्लिप्समध्ये पूजाचा मोबाईल ताब्यात घेण्यापासून ते तिला रुग्णालयात दाखल करण्यापर्यंतच्या संशयास्पद सूचना दिल्या जात होत्या. विरोधी पक्षाने, विशेषतः भाजपच्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचा ताबा घेतला आणि थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. चित्रा वाघ यांच्या मते संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे प्रेम संबंध होते. पूजा चव्हाण राठोड यांच्या संपर्कामध्ये होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ती पुण्यामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी आली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघेही एकत्र दिसत होते. याच्यावरून त्यांच्यामध्ये जवळीक असल्याचे आरोप झाले. इतकंच नाही तर मृत्यूच्या काही दिवस आधी पूजा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट झाली असून तिने गर्भपात सुद्धा केला होता आणि या प्रक्रियेमध्ये संजय राठोड यांचा संबंध होता असंही म्हटलं जात होतं. या एका प्रकरणाने महाविकास आघाडी सरकारची झोप उडवली होती. पुणे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत होते, पण पूजाच्या आई वडिलांनी संजय राठोड यांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांनी आमच्या मुलीने कर्जाच्या दबावाखाली स्वतःला संपवून घेतलं, यात कोणाचाही दोष नाही, आमच्या मुलीची बदनामी करू नका अशी भूमिका घेतली आणि पुराव्यांच्या अभावी आणि कुटुंबाच्या सहकार्याच्या अभावी पोलिसांनी न्यायालयात बी समरी रिपोर्ट सादर केला आणि राठोड यांना कायदेशीररित्या क्लीन चिट मिळाली. पण अजूनही या प्रकरणामुळे संजय राठोड अडगळीतच पडू नये. या यादीतलं दुसरं नाव आहे किरीट सोमय्या यांचं. तारीख होती 17 जुलै 2023. एका मराठी न्यूज चॅनलने एक व्हिडिओ ब्लर करून दाखवला होता, ज्याने अख्ख्या भाजपची झोप उडाली. हा व्हिडिओ म्हणजेच किरीट सोमय्या यांचं व्हिडिओ कॉल प्रकरण. ज्या नेत्याने अनेक बड्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले, त्यांना धंद्याला लावलं, तोच नेता आता एका खासगी व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता सुरुवातीला हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आला, पण या प्रकरणाने काही तासातच राजकीय वळण घेतलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभेमध्ये एक पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला. या पेनड्राईव्हमध्ये सोमय्यांच्या सुमारे 8 तासांच्या फुटेजच्या 35 पेक्षा अधिक आक्षेपार्ह क्लिप्स असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडिओमध्ये सोमय्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये दिसत होते. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत सोमय्यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT नेमली आणि मुंबई गुन्हे शाखेने या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी केली. सोमय्यांनी हे सर्व आरोप फेटाळले असले तरी तपासामध्ये हा व्हिडिओ ओरिजिनल असल्याचं समोर आलं. याचा परिणाम काय झाला तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आणि भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या सोमय्यांचं राजकीय वजन या एका व्हिडिओ क्लिपमुळे पूर्णपणे घटलं. तेव्हापासून सोमय्या जे शांत झाले ते झालेच. त्यांनी कोणाचीही कुठलीच फाईल कधीच पुन्हा बाहेर काढली नाही. आता तिसरे आहेत धनुभाऊ धनंजय मुंडे. 2021 साली रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावरती अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल केला आणि ही बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली. या प्रकरणाने इतकं गंभीर वळण घेतलं होतं की मुंडेंना स्वतः समोर येऊन फेसबुकवरती एक मोठी पोस्ट लिहावी लागली. या पोस्टमध्ये त्यांनी रेणू शर्मा यांचे आरोप फेटाळले खरे, पण आपल्या खासगी आयुष्यातील एक अत्यंत धक्कादायक गुपित जगासमोर मांडलं. पोस्टमध्ये मुंडेंनी कबूल केलं की रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्याशी त्यांचे 2003 पासून परस्पर संमतीने संबंध होते आणि त्या संबंधातूनच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले आहेत. ही बाब त्यांच्या कुटुंबाला आणि पत्नीला ठाऊक असल्याचा दावाही त्यांनी केला. मंत्रिपदावरती असलेल्या एका नेत्याने सार्वजनिकरित्या आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली देण्याची ही महाराष्ट्रातली पहिलीच मोठी घटना होती. या कबुलीमुळे मुंडेंच्या नैतिकतेवरती आणि त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दडवल्याबद्दल कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले. पण या प्रकरणानंतर करुणा शर्मा यांनी मुंडे विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. 2025 आणि 2026 मधल्या ताज्या न्यायालयीन निकालांनुसार वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना मुंडेंची पहिली पत्नी मानून त्यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणामुळे मुंडेंची राजकीय प्रतिमा कायमचीच वादात राहिली. नंतर 2025 मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयावरून त्यांना मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. सध्या ते राजकीय पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करतायत. पण या खासगी वादांनी त्यांच्या राजकीय करिअरला मोठी खीळ बसली होती. या यादीतलं चौथं नाव आहे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे. सोलापूरचे वजनदार नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यावरती मुंबईच्या बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली. ढोबळे यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या एका 42 वर्षांच्या महिला कर्मचाऱ्याने ढोबळे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाने ढोबळे यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला एका रात्रीमध्ये सुरुंग लावला. महिलेच्या तक्रारीनुसार 2011 ते 2013 या काळामध्ये ढोबळे यांनी तिला कामाच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये बोलावून तिचं शोषण केलं. इतकंच नाही तर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केल्याचाही गंभीर आरोप तिने केला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी IPC कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. मंत्रिपदावरती असताना अशा प्रकारचे फोटोज आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप समोर येण्याची ही त्या काळातली तरी पहिलीच घटना होती. या प्रकरणामुळे ढोबळे यांना मंत्रिपद गमवावं लागलं. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांच्यापासून अंतर राखलं. जरी नंतर त्यांनी न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली आणि अटकपूर्व जामीन मिळवला, तरी त्यांची राजकीय कारकीर्द जवळजवळ संपुष्टातच आली. एकेकाळी सोलापूरच्या राजकारणामध्ये दबदबा असणारे ढोबळे या आरोपानंतर मात्र कायमचेच अडगळीत पडले आणि त्यांना पुन्हा कधीही मोठी सत्ता मिळवता आलीच नाही. यानंतरचं पाचवं आणि शेवटचं नाव आहे राहुल शेवाळे यांचं. 4 वर्षांपूर्वी शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावरती एका दुबईत जाणाऱ्या मॉडेलने अत्याचाराचा आणि फसवणुकीचा खळबळजनक आरोप केला. फक्त आरोपच नाही केला तर महिलेने थेट सोशल मीडियावरती काही खासगी फोटो आणि व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केले होते. या मॉडेलच्या म्हणण्यानुसार शेवाळे यांनी 2017 पासून लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केलं. इतकंच नाही तर तिने असाही आरोप केला होता की शेवाळे तिला दुबईमध्ये भेटायला यायचे आणि त्यांनी तिला हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT नेमण्याचे आदेश दिले होते. राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि त्या महिलेवरच ब्लॅकमेलिंग आणि खंडणी मागितल्याची काउंटर FIR दाखल केली. त्यांनी असाही खळबळजनक दावा केला होता की या महिलेचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी आहेत आणि तिला राजकीय हेतूने आपल्या विरुद्ध वापरलं जात आहे. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिसांनी प्रकरणातील हनी ट्रॅपचा अँगल तपासून त्या महिलेविरुद्धही काही पुरावे गोळा केलेत. मात्र या एका वादग्रस्त प्रकरणामुळे आणि व्हायरल झालेल्या त्या फोटोंमुळे शेवाळे यांच्या स्वच्छ प्रतिमेला मोठा तडा गेला होता आणि त्यांना बराच काळ न्यायालयीन लढाई लढावी लागली होती. संजय राठोड असोत, किरीट सोमय्या असोत की धनंजय मुंडे असोत की अन्य कोणीही असो, या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की सत्तेच्या शिखरावरती असताना एक चूक तुमचं अख्खं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकते. नरहरी झिरवाळ यांच्या बाबतीत आता काय सत्य समोर येतंय याकडे अख्ख्या महाराष्ट्राचंच लक्ष लागले. पण तुम्हाला या प्रकरणांपैकी कोणतं प्रकरण सर्वात धक्कादायक वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.